नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? पुण्यामध्ये पाहुणे आले आणि त्यांना तुळशीबाग फिरवली नाही तर काय मजाच नाही. आज आम्ही गेलो तुळशीबागेत, पण आज प्रवासामध्ये एक वाईट अनुभव आला आणि तो मी शेअर करणार आहे. एका गाडीवर मी, माझे मिस्टर आणि शौर्या आणि दुसऱ्या गाडीवर माझी बहीण, दाजी आणि पिकू असे चाललो होतो. पण एक मुलगा मध्येच गाडी चालवत होता. सारखा समोर समोर येऊन वाकडी तिकडी गाडी चालवत होता. त्याला आम्ही पाठीमागून ओरडत होतो, पण तो ऐकतच नव्हता. धड आम्हालाही पुढे जाऊ देत नव्हता आणि स्वतःही पुढे जात नव्हता. आमच्या गाडीवर लहान मुली आहेत, आम्ही पडलो तर त्या लहान मुलींना लागू शकतं याचा सुद्धा तो विचार करत नव्हता. आणि त्यावेळी माझा मोबाईल पर्स मध्ये असल्यामुळे मला रेकॉर्ड करायचंही सुचलं नाही. मग सुदैवाने थोड्या वेळानंतर तो निघून गेला आणि मग आम्ही सुखरूप पोहोचलो तुळशीबागेत. गेल्या गेल्या शौर्याने पाणीपुरी खाल्ली. तुळशीबागेत जायचं म्हणलं की गर्दीही असतेच. त्याच गर्दीतून इकडे तिकडे फिरत मुलींसाठी आम्ही थोडे कपडे घेतले. एकतर एवढा वेळ झालेला, त्यात एवढी गर्दी आणि त्यात हा आमच्या ताईचा मोबाईल. पैसेच पे होत नव्हते. 15 मिनिटानंतर पैसे पे झाले आणि त्या